राम राम. शिक्षण प्रणालीबद्दल माझे मत मांडत आहे. शिक्षण प्रणालीमध्ये काय बदल करावेत, कशा प्रकारे बदल करावेत याबद्दल माझं मी मत मांडत आहे. आतापर्यंत पाहिलं 4थीपर्यंत किंवा 7वीपर्यंत कशा प्रकारचा अभ्यासक्रम असावा, लहान मुलांना पाठ्यपुस्तकाचं ओझं कसं कमी करता येईल ते पाहावं. दुसरं, नुसतं पोपटपंची ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल, लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल, मुलं स्वतंत्र कसं विचार करू शकतील, त्यांची विचारशक्ती कशी वाढवता येईल याबद्दल विचार करावा. आपण इंग्लंडमधलं उदाहरण पाहिलं होतं. तिथं मुलांना 1-2 तास जे आहे स्वतः त्यांना जे आवडतं ते करायला देतात. कोणी ड्रॉइंग काढतं, कोणी पेंटिंग करतं, कोणी क्राफ्ट्स करतं, कोणी बाहेर गार्डनमध्ये काम करतं. त्यांनी स्वतःहून शिकायला पाहिजे, स्वतःहून विचार करायला पाहिजे, स्वतःहून आपली बुद्धी चालवायला पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण 1-2 तास हे UK आहे. बरेच पार्ट्स ठेवलेले असतात. मग ज्याला जशी आवड आहे तर अशा प्रकारचं तो करतो. कोणी पेंटिंग करतो, कोणी असेंब्ली करतो. आता माझे विचार मांडले होते की 7वीपर्यंत कमीत कमी हे शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असावी. जे काही मातृभाषा असेल त्याच्यामध्ये 7वीपर्यंत शिक्षण असावं. 3रीपासून किंवा 5वीपासून दुसरे 2 विषय इंग्रजी आणि हिंदी याचा समावेश करावा. आता हे युग कॉम्प्युटरचं आहे, म्हणून कॉम्प्युटरचा विषय जो आहे हा माझ्या मताप्रमाणे 5वीपासून अभ्यासक्रमामध्ये जोडावा आणि कॉम्प्युटरची ओळख मुलांना करून द्यावी. 8वीपासून एखादा सब्जेक्ट स्पेशलाइज असावा, ज्याला जशामध्ये आवड आहे. 11वी-12वी नंतर विषय बदलले जातात, साईड बदलली जाते. कोण मराठी घेतं, कोणी इंग्रजी घेतं, कोणी मॅथ्स घेतं, कोणी सायन्स घेतं. त्याची थोडी झलक प्राथमिक ही 8वीपासून असावी. एखादी स्पेशलाइज्ड विषय 8वीमध्ये जोडावा, जसं की हायर मॅथमॅटिक्स आहे, कला कौशल्याचा एखादी विषय असावा, तो ऑप्शनल असावा मुलांना. आणि 7वीपर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमातून असावं. 8वीपासून काही विषय जे आहेत ते इंग्रजी माध्यमातून असावेत. जशा प्रकारे मॅथ्स आहे, सायन्स आहे, कॉम्प्युटर आहे, हे इंग्रजीची तोंडओळख आतापासूनच करावी. कारण हा अनुभव आहे, ज्यावेळेस आपण 10वी मातृभाषेत शिकतो आणि 11वीला किंवा डिप्लोमाला ज्यावेळेस आपण प्रवेश घेतो त्यावेळेस भाषा ही इंग्रजी असते आणि मुलांना ती समजण्यास जड जाते. म्हणून त्यांची झलक थोडी ही 8वीपासून असावी. मॅथ्स आहे, सायन्स आहे, कॉम्प्युटर आहे, हे इंग्रजीमध्ये शिकवावं. आणि बाकी विषय जे आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, समाजशास्त्र आहे, हे सेमी इंग्लिश असावं. म्हणजे थोडा इंग्रजी, थोडा मातृभाषा. अशा प्रकारे इंग्रजीची थोडी ओळख ही 8वीपासून असावी. 11वीपासून तर इंग्रजी माध्यम असतं. आता ज्यांना स्पेशल हिंदी किंवा मराठी घ्यायचं असेल ती गोष्ट वेगळी, परंतु 11वीनंतर हे इंग्रजी माध्यम आपल्याकडे आहे, ते चांगलं आहे. आपण जगाबरोबर कनेक्ट होतो. दुसरा विषय आहे 8वी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना
PT फिजिकल ट्रेनिंग ही 1 तास कंपल्सरी असावं माझ्या मताप्रमाणे. काही शाळेमध्ये PT टीचर्स असतात, परंतु ते नावाला असतात, जास्त काही शिकवत नाही. तर हे कंपल्सरी प्रत्येक शाळेमध्ये असावं. 8वी ते 10वी फिजिकल ट्रेनिंग ही असावी. योगासनं शिकवावेत. बऱ्याच प्रकारेचे योगासनं आहेत ते शिकवावेत. फिजिकल ट्रेनिंग द्यावी. त्यामुळं काय होतं की मुलं थोडं फिजिकली सशक्त राहू शकतात. आता मुख्य विषयाकडे येतो. 10वी नंतर 11वी 12वी आजकाल जे देशामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे, CET परीक्षा आणि नीट परीक्षा, त्याबद्दल जे वातावरण निर्माण झालेलं आहे हे मला एक समजत नाही आहे की आपल्याकडे 11वी 12वी ज्युनियर कॉलेज आहे, मग त्यांना कमी लिखून त्याच्यावरती जास्त भर न देता त्यांना कमी लेखून त्या 11वी 12वी अभ्यासक्रमाची अवहेलना करून तुम्ही नीट आणि CET या परीक्षा घेता. कारण काय मला काही समजलं नाही अद्यापपर्यंत. कोणी म्हणेल की नीट आणि CETचा अभ्यास हा थोडा उच्च वर्गातला आहे, उच्च आहे. असं जर असेल तर आपला 11वी 12वीमध्ये सुद्धा जो अभ्यास आहे तोच तशा प्रकारचा करावा, नीट आणि CET सारखा करावा. ज्यांना या साईडला जायचं असेल, मेडिकल साईडला जायचं असेल, इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल, त्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा. ज्याला नुसतं सायन्सला जायचं आहे किंवा कॉमर्सला जायचं आहे, आर्टला जायचं आहे किंवा लॉ करायचा आहे, त्यांनी दुसरा अभ्यासक्रम घ्यावा. परंतु ज्यांना मेडिकल म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा याच्याकडे जायचं असेल तर नीट किंवा CET जो अभ्यासक्रम शिकवतात तोच अभ्यासक्रम 11वी 12वीमध्ये का करू नये? तुमचीच संस्था आहे, सरकारचीच संस्था आहे 11वी आणि 12वी, तिच्यामध्ये मुलं शिकतात, त्याला कमी लेखायचं, त्याच्या मार्क्सला काही उपयोग नाही आहे ॲडमिशनसाठी का? मग झालं काय याच्यामुळं की एक पॅरलल संस्था तयार झाली ट्युशनची. ही पॅरलल समांतर शिक्षण संस्था चालू झालेली आहे. त्यामुळे झालं काय, व्यवसाय झाला आणि इथेच भ्रष्टाचार चालू झाला. पेपरफुटीचं कारण इथेच. मग तुमची 11वी 12वी जी आहे प्रणाली तिला का कमी लेखता? तिच्यात जर काही कमीपणा असेल, अभ्यासामध्ये काही कमतरता असतील, तिच्यामध्ये सुधारणा करावी. परंतु पॅरलल जी ट्युशन संस्था चालू झालेली आहे तिला कदापिही खत पाणी घालू नये. आता मी पाहिलं इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेतसुद्धा ट्युशन पद्धत ही नाहीच. ट्युशन पद्धत नाही आहे. तुम्ही जे शाळेमध्ये शिकता किंवा कॉलेजमध्ये शिकता तिच्यावरतीच पुढचं ॲडमिशन असतं. तिथं ट्युशन पद्धत नाही, अशी पॅरलल संस्था नाही आहे. तुम्ही आपल्या 11वी 12वी ज्युनियर कॉलेजला सक्षम करा. तशा प्रकारचे जे सब्जेक्ट्स आहेत, तशा प्रकारची शिक्षण प्रणाली 11वी 12वीमध्ये आणा. कोणी म्हणेल की आपली 11वी 12वीची शिक्षण हे थोडं खालच्या दर्जाचं आहे. वाढवा ना त्यांना वाढवा. ज्यांना मेडिकलला जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, तरी ही शिक्षण प्रणाली जी नीट आणि CET शिकवतात ती शिक्षण प्रणाली 11वी 12वीमध्ये शिकवा. याचा थोडा विचार करावा. हे बजबजपुरी जे झालेली आहे, जे व्यावसायीकरण झालेलं आहे, हे नक्की कमी होईल आणि याच्यावरती कायद्याने बंदी आणावी. ट्युशन नाही, जे काही शिकायचं असेल तुम्ही कॉलेजमध्ये शिका, शाळेमध्ये शिका. 11वी 12वीचे वर्ग जे आहेत ते ओस पडत आहे.
तिथं कोणी जात नाही आहे. नॉमिनल फक्त तिथे ॲडमिशन घेतलं जातं, कोणीही वर्गावरती जात नाही. हे दिसत नाही का? सरकारला काय दिसत नाही का? अधिकाऱ्यांना दिसत नाही का? मग त्यांची ॲबसेंटी नाही आहे का? त्यांना वर्गातून काढून टाकू नये का? हा विचार करावा. सर्वांना माहीत आहे की ज्युनियर कॉलेजमध्ये मुलं जात नाहीत, नुसतं नावाला ॲडमिशन घेतलं जातं. आणि इकडे हे जे कोर्सेस आहेत, ही जी पॅरलल शिक्षण व्यवस्था जी झाली आहे, तिथं बसायला जागा नाही. आणखीन काय, आपल्या नॉर्मल आपण पाहिलात 11वी 12वीच्या वर्गामध्ये 40 ते 50 मुलं असतात, परंतु या ट्युशनच्या क्लासेसमध्ये 100 मुलं, 150 मुलं असतात. आणि माईकवरनं ते शिक्षण शिकवलं जातं. मग तिथं मुलं शिकतात, परंतु आपल्या शाळेत का शिकत नाहीत, कॉलेजमध्ये का शिकत नाहीत, याचा विचार करावा. तुम्हाला जर स्पेशलाइज कॉलेजेसमध्ये, म्हणजे जशा प्रकारे IIT आहे किंवा REC रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज, आता जे त्याला NIT म्हणतात, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अशा स्पेशलाइज जर कॉलेजमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल, अशांनाच फक्त स्पेशल क्लासेस घ्यावेत आणि स्पेशल परीक्षा असावी. परंतु नॉर्मल जे प्रादेशिक कॉलेजेस आहेत प्रदेशामध्ये, जसं महाराष्ट्र आहे, तिच्यामध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यांच्यासाठी नीट आणि CETची गरज नाही आहे. तुम्ही 11वी 12वीलाच तशा प्रकारे सक्षम करा, अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करा. आता हे माझं मत आहे. शिक्षणतज्ज्ञांनी याच्यावरती विचार करावा. 11वी 12वीला कमी लेखू नये, तिच्यात जर काही कमतरता असेल तर तिच्यामध्ये सुधारणा करावी. परंतु ही पॅरलल जी संस्था होत आहे, जिथं भ्रष्टाचार होत आहे, पेपर फुटतो, करोडो रुपये तिथे व्यवहार होतो, हे बंद केलंच पाहिजे. नाहीतर हा राक्षस जो आहे तो शिक्षण संस्थेला खाऊन टाकेल. ही माझी वॉर्निंग आहे म्हटलं तरी चालेल. याच्यावरती अवश्य शिक्षणतज्ज्ञांनी विचार करावा, सरकारने विचार करावा. आणखीन एक महत्त्वाचं मला सुचवायचं आहे. 11वी 12वी ज्युनियर कॉलेजमध्ये NCC असावी कंपल्सरी. प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या मताप्रमाणे NCC असावी. आठवड्यातून कमीत कमी 1 किंवा 2 दिवस, 1 किंवा 2 तास असतात रोजचे, हे कंपल्सरी असावे. होतं काय, कॉलेजमध्ये मुलावरती बंधन नसतं, मुक्त असतात मुलं, स्वच्छंदपणे वागण्याकडे कल असतो. जिथं कंट्रोल नसतं आणि मुलं लहान असतात, त्यांना जास्त विचार तेवढं समजत नाही, त्यावेळेस स्वच्छंद वागण्याकडे कल असतो. इथे मुलांना शिस्तीची गरज आहे. NCC काय करते, शिस्त जी आहे मुलामध्ये निर्माण करते आणि प्रेम जागृत करते. NCC फार महत्त्वाची आहे. आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस NCCचे 1-1 तास आठवड्यातून 2 वेळेस होते. तिच्यामुळं एक शिस्त येते, एक अनुशासन येतं मुलामध्ये आणि देशप्रेम जागवतं. हा माझा विचार आहे, त्याचा अवश्य विचार करावा. आणखीन एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की इंजिनिअरिंगमध्ये जसा डिप्लोमा कोर्स आहे, डिप्लोमा केल्यानंतर आपण इंजिनिअरिंगला जाऊ शकतो किंवा 11वी 12वी केल्यानंतर इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. तशाच प्रकारची व्यवस्था मेडिकलमध्ये पण असावी. मेडिकलचा पण एक डिप्लोमा असावा आणि तो जो डिप्लोमा कोणी करेल, MBBSमध्ये प्रवेश मिळावा. जसं डिप्लोमा केला इंजिनिअरिंगचा तर इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. तशा प्रकारचे एक नियम करावेत की ज्यांनी मेडिकलमध्ये डिप्लोमा केलेला आहे, MBBSमध्ये कोणत्या वर्षाला प्रवेश मिळावा याचा नियम करावे. माझा अनुभव आहे, जो डिप्लोमा करतो, डिप्लोमा करणारी मुलं जी इंजिनिअरिंग डिप्लोमा करणारी मुलं जे आहेत ते जास्त प्रॅक्टिकल असतात. 10वी नंतर लगेच त्यांना त्याच्या फील्डमध्ये अभ्यास करण्याची संधी मिळते. मग तशा प्रकारे
जर मेडिकलमध्ये पण डिप्लोमा स्टार्ट केला 3 वर्ष असो, आपण ते ठरवायचं किती वर्षाचा डिप्लोमा, 3 वर्ष का 4 वर्ष का 2 वर्ष, ते शिक्षण तज्ज्ञांनी ठरवावं. परंतु इंजिनिअरिंगच्या धर्तीप्रमाणे मेडिकलमध्ये पण डिप्लोमा असावा. थिअरीबरोबर डिप्लोमामध्ये काय असतं की थिअरीबरोबर प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व दिलं जातं. माझा अनुभव आहे, 11वी 12वी करून जो इंजिनिअरिंगला मुलं जातात आणि डिप्लोमा करून जातात, डिप्लोमा करून जाणारे मुलं जे आहेत जास्त प्रॅक्टिकल असतात आणि मेडिकलमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलला पण फार महत्त्व आहे. तर माझा असा विचार आहे, माझं मत आहे, शिक्षण तज्ज्ञांनी सरकारने यावरती विचार करावा. इंजिनिअरिंगच्या धर्तीवरती जसं डिप्लोमा आहे तसं मेडिकल फील्डमध्ये सुद्धा डिप्लोमा चालू करावा आणि डिप्लोमानंतर मग MBBSला ॲडमिशन मिळावं अशा प्रकारची व्यवस्था करावी. हे असे माझे मत या शिक्षण प्रणालीवरती मांडलेले आहेत. सर्वच माझे मत बरोबर असतील असं नाही आहे, परंतु याचा समाजाने, सरकारने, अधिकाऱ्यांनी, शिक्षण तज्ज्ञांनी अवश्य विचार करावा आणि जे उचित वाटेल, चांगलं वाटेल त्याचा अवलंब करावा. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.